काहीच नाही होत. यहाँ पे क्या हो रहा है? अरे तो पकडते ना. हे ग्रीन आहे ना, हे शॉलो आहे, तिकडे पूर्ण डीप आहे. गाईस कितवा दिवस आय डोंट नो, पण आता उतरलो आम्ही कॉर्डिलिया क्रूज मधून घरी जायला नाही. तर हे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन. तर इथं आम्ही बसलोय आता कॉर्डिलिया क्रूजच्या महामंडळच्या बोटमध्ये खूप हालतोय आम्ही, कारण की खूप महानगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे. रोड बरोबर नाही बांधल्या समुद्रावर. अच्छा, तर त्याच्यामुळे आमची बोट अशी तर लक्षद्वीप पोहोचणार आहे आम्ही आता. आणि आज तुम्हाला पोहोचणार आहे जस्ट आता तिथे थांबली नाही, सगळे लोक उतरणार, आम्ही पण उतरणार आहे आणि आयलंडला जाणार आणि मजा करणार आहे. आणि आज आम्ही दाखवणार तुम्हाला लक्षद्वीप आयलँड आणि तिची रेती इथूनच लोक सेक्सी दिसतात, पण तिथे जाऊन दाखवू आम्ही तुम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे इथं आज पाऊस पण चालू आहे, तर वॉटर ऍक्टिव्हिटी होतात की नाही ते चेक करूया. थोड्या वेळ मिळूया. टिंग टिंग टिडिंग. आणि आपल्यासोबत आहेत आदी आणि मानव. सॉरी म्हटलं नाही, जोक लवकर नाही समजत. मॅनेजर मॅडम आमच्या एवढा पिवळा ड्रेस घालून आलेले आहेत. आणि इकडे व्ह्यू बघा. म्हणजे तिथं जर भीती वाटली तर काही टेन्शन नाही. तू समजा. समजणारच नाही, पिवळा ड्रेस आहे तर. पोचलो. काय भीती वगैरे वाटली तर पिवळा ड्रेस. आणि महत्वाचं म्हणजे लोकेश राव एकदम ऍस्थेटिक शोधे म्हणून आले आज. खाली व्हाईट पॅन्ट वर पिंक शर्ट बघू शकता तुम्ही. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि इतकं युनिक आहे की इथे अजून 3 जणांनी सेम ड्रेस घातलेला आहे. व्हाईट पॅन्ट लूज वाला, सेम पिंक शर्ट. रील पण बनलेली आहे. आणखी एक ड्रेस आणलाय मी, आता उतरल्यावर चेंज करणार आहे. जर फोटोज काढून पहिले चेंज करतो. माझा एकच आहे, या शर्ट वाला एकच आहे. अमल क्रूजवर थोडे धक्के नाही लागले, पण या महामंडळच्या बोटवर लयच झटके लागले. अवेलेबल केलेले आहेत त्यांनी, खूप सारे आहेत. नारळाचे झाड आहे म्हटलं खूप सारे, तर छान वाटत आहे म्हटलं, ते छान दिसत आहे. एकदम घनदाट. जितके सुंदर दिवसा दिसत आहेत, रात्री किती मस्त दिसते. भयानक. ये वो पल था जब इंडियंस को समझ में नहीं आता कि ब्यूटी को कैसे एक्सप्लेन करे, तो वो बोलते हैं कि लगी नहीं रहा अपन इंडिया में है करके. इतकं क्लिअर आहे इथे, तर स्विमिंग पूलचं पण आपल्याकडे इतकं क्लिअर पाणी नसते. इतकं सुंदर दिसतंय. आणि इथं पोहोचल्या पाऊस चालू आहे, तर सगळ्यांनी छत्र्या वत्र्या घेतलेल्या आहे आणि रेनकोट आणलेला आहे. तर आमच्या स्वागतासाठी आम्हाला वाटलं तर हार वगैरे असतील, पण पाऊस आहे आमच्या स्वागताला. इंद्रदेव स्वतः आलेत आमच्या स्वागताला. तर इथून पुढे कसं जायचं, तर इथे मागे कार्स वगैरे दिलेले आहेत, त्यांनी अवेलेबल केलेले आहेत. तुम्ही बघू शकता, ह्या दिसतात कार्स. तर ह्या पूर्ण लाईननी आहेत तिकडे. तर ही कार बघितली होती आम्ही ग्रॅज्युएटर घेताना, पण थोडंसं काहीतरी झालं होतं. ठीक आहे, आता आतमध्ये बसलो, थंडी लागत आहे, AC आहे. AC जरा टेम्परेचर जागेवर आणायला लावलं. आता इथून आम्ही जाणार आहे ज्या लोकेशनला, ती लोकेशन दाखवतो आम्ही 5 मिनिटात. वाट बघा तुला. म्हणजे तुमच्यासाठी ते 5 सेकंद असतील किंवा 0.5 सेकंद असतील, पण आमच्यासाठी 5 मिनिटं आहेत. युअर लँग्वेज यू यूज व्हॉट युअर. अक्षय भाऊंनी बुडाच्या टोकापासून जोर लावून जेवढी सगळी इंग्लिश येते ते बोलून त्याची संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जयश्री महल मीन्स माली. हॅलो, गुड आफ्टरनून. वेलकम टू अगाती. सो फर्स्ट वेलकम. अगाती बीचला पोहोचल्यावर त्यांनी अक्षय भाऊच्या जागी मला पकडलं. त्याच्यानंतर मी माझ्या पूर्ण बुडापासून जोर लावून त्याला विचारलं की ते काय चाललं, तर तो बोलला कल्चरल ऍक्टिव्हिटी, जे की मी लहानपणापासून बघत होतो हिरो हिरोईनला एखाद्या मूवी मध्ये करताना. डान्सची गोष्ट करतो मी, डान्सची. अरे मी तुमच्याशीच बोलत बसलो, माझी बायको तिकडे गाडीत राहिली. थांबा, या मॅडम बाहेर या. मी त्यांना विचारत होते की ते एअरपोर्ट आहे वगैरे, तर ते म्हणते अगती एअरपोर्ट आहे म्हणते इथे. तर अगातीला चालू आहे आपण. इथून कुपन्स दिलेले आहेत, तर कुपन्स घ्यावं लागतात आणि आपल्याला जे डायव्ह वगैरे फ्री आहे तिथून जाता येतं. तर हे लोक आता घेऊन आलेत आपल्याला अगातीला. तर इथे त्यांचा कल्चरल प्रोग्राम पण चालू आहे. पण ते प्यार का मारा है दोस्तो का म्हणतात पण कल्चरल प्रोग्राम मध्ये. तुम जैसे दोस्त बेवडो का सहारा है दोस्तों वाला गाणं म्हणत. आणि इथे वेलकम ड्रिंक पण आल्या आल्या. करू आपण सगळेजण. पण जे काही करत होते वाईफ तर होती त्याच्यात. कॉलेज टाइमला कोरिओग्राफी करत होतो, थोडीशी इथेही कामी आली. So good.
हा व्यक्ती आजही शूज घालून आलेला आहे बीचवर आणि सू करायला गेला अक्षय भाऊची चप्पल घालून. माझ्या चपलीवर मुतला धुणार रे मला चप्पल धुणार. हातात घेऊन फिरून आला. स्पॉट बुकिंगचे एवढे चार्जेस आहेत. सिंगल ऍक्टिव्हिटी, 2 ऍक्टिव्हिटी, 3 ऍक्टिव्हिटी, 1 ओनली डाईव्ह करायचे एवढे. डाईव्ह प्लस 2 ऍक्टिव्हिटी, डाईव्ह प्लस व्हिडिओ 13,750. म्हणजे हा स्कुबा डाईव्ह आहे हा 7 नंबरचा. त्याच्यात व्हिडिओ पण पाहिजे. पर पर्सन 13,758. हा ठीक आहे. नागनदीत करून टाकून घराकडे. पार्टीच्या अरे स्कुबा करायचा आहे? यार त्यांनी दुसऱ्यांना हेच नाही दिलं. काय? स्पेशली कॉर्डिलियासाठी आहे. जर दुसरे कोणी असते इथं करू शकतो. चाललो केळावर बसायला बनाना राईट. किसके? टाइट हो गया तो सेफ्टी फर्स्ट बहुत ज्यादा टाइट है. ज्यादा टाइट है. थोडा लूज चाहिए. तर खूप टाईट बांधून दिलेलं आहे जॅकेट सारखं. ते दोघं गेल्यात पुढं करायला बनाना राईट. ते पुढे चालले आपल्याला जायला. मी जातो, तुम्ही करा. तुम्ही पण जॅकेट घालून घ्या. मला नाही करा वाटत आहे. असंच वाटत असते पहिले. नाही. तो ये बोट इनको लेके जा रही है यहाँ से. आम्ही चाललोय बनाना राईड साठी. तो आला विचारायला फ्लिप की नो फ्लिप. तर ही नो फ्लिप करून राहिली आहे. आम्ही फ्लिपच करणार आहे. नाही ना यार, मी नाही येत. मग मी नाही येत. मला पडली ना नाही ऑलरेडी तो 2-4 वेळा पाण्यात. पाण्यात पडायचं नाहीये. तो बनाना पूर्ण उलट करते. तो उलट करून सोडून देते. पूर्ण पडतो आपण पाण्यात. नाका थोडं पाणी देते. एवढं पाणी खारं आहे ते. ठीक आहे, फ्लिपच करू. मी येतच नाही ना तुझ्या. लोकेश करू शकते तर कोणती मुलगी करू शकते. तर फायनली आम्ही चाललोय समुद्रात आज. आणि फायनली तेच झालं जे माझ्या बायकोला पाहिजे होतं. आम्ही बसलो बनाना राईड मध्ये आणि निघालो भुर्र. मला वाटत होतं समुद्राची झटके, पण जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला तेव्हा समजला हा मागचा कार्टून ट्याव करत होता. खूप आतपर्यंत घेऊन गेले ते, पण यात फक्त स्विमिंग मला येत होती, ना माझ्या बायकोला येते ना माझ्या मॅनेजरला. तर त्या दोघीही माझ्याच भरोशावर होत्या आणि बायकोला जे पाहिजे होतं तेच झालं. आम्ही बोट फ्लिप केली. आता मजा आली म्हणते. किरण समोर होती तर किरण समोरच उडी मारली. पण काव्या मांद होती, मी उडी मारली, माझ्या अंगावर उडी मारली. माझ्या अंगावर अक्षय कुदले होते तसंच सेम. मी पहिला कुदलो मग अक्षय माझ्या अंगावर कुदले. मी हिच्या बाजूला बदल हिच्या अंगावर नाही पडलो पाहिजे म्हणून. त्या काव्या डायरेक्ट फटकन मागा. मी तुमचं लाईफ जॅकेट पकडलं. हे पकडून कुदली. हे लाईफ जॅकेट पकडून कुदली. मी पाहता कुठे गेली. हे मागं लपून होती, अशी लटकून होती खाली. भया मी तर पटकनच वर आली. अशी गेली आणि मग बरा झाला लाईफ जॅकेट होता, नाही तर ते जर माझ्या अंगावर पडले असते. वजनाच्या याची बोट पलटली मी नाही. तो असा खिचायला गेला, तो स्वतः सुटून खाली पडला, पण बोट नाही पलटली. हात फाटला. याची बोट पलटली पण बोट पलटली नाही. जस्ट बनाना राईड झालेला आहे आणि बनाना राईड झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे. कुठं आलो? स्नॉर्कलिंग करायला. तर बनाना राईड मध्ये ती मजा आली. त्यांनी फ्लिप केलं तेव्हा आणखी मजा आली माझी. हे नाही म्हणे पहिले मी नाही म्हणत होती कारण मी घाबरली होती थोडी, पण ठीक आहे, चांगलं वाटलं. तर आता आम्ही स्नॉर्कलिंग करणार आहे, त्याच्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं 5 जण. तर आता इथून आम्ही जाणार आहे स्नॉर्कलिंग करायला आणि तिथून आम्ही मग आराम करणार तिथून. नाही यार, कपडे चेंज करू, फ्रेश होऊ, मस्त छान कपडे घालू. मी चांगला ड्रेस आणलाय हे, त्याच्यावर मग आपण थोडे फोटोशूट करू, जास्त नाही. थोडे फोटोशूट फक्त- म्हणून मिनिमम 3 घंट्यापासून फोटोशूट करत होता. नाही ऐक ना, फक्त 10 मिनिटं फोटोशूट करू, त्याच्यावर मी तुझं 1 मिनिट नाही घेणार. मी अलार्म लावणार आहे. हा, चालेल. मेकअप काय मी चांगलीच दिसते. चांगलीच दिसत आहे, पण वेगळा कलर मध्ये चांगली दिसतात. मी गोरी होती, इथे मी पूर्ण फुल टॅन झाली आहे, पूर्ण काडी काडी दिसून राहिली. मला माझंच कस तरी वाटत आहे आता. क्यूट दिसत. नाही, तुलाच आवडते, मला नाही आवडत. आता स्नॉर्कलिंग करायसाठी आम्ही जॅक स्पॅरो वाल्या पायऱ्यावरून चाललेलो आहे. पायऱ्या नाही येत आहे. ते जे काही आहे फ्लोअर आहे समुद्रावर. चला तो हात देऊन आला, अक्षय हँडशेक करते त्याला. तर या बोटनी जाणार आहे आम्ही आता. वो क्रूज में रह रहे का ट्रेन हो गए अभी. असं वाटलं अजून आणखी थोड्या वेळ समुद्रामध्ये राहिले तर मलाच चांगला. लोखंडाची आहे काही. झालं आता लग्न झालं का? लग्न झालं काय लॉजिक आहे? लग्न झालं नाही झालं, मला चांगलंच दिसत. तर लग्नही वाचायला. वेळ आहे माझ्या लग्न होत पर्यंत होऊन जाईल चांगलं.
मला चांगलंच दिसत आहे. छान प्रत्येक वेळेस. आपल्या इंडियन्सकडे एक खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे आपल्या मनाप्रमाणे कलर्स आहे. बाकी कंट्रीज मध्ये त्याच्याकडे कलर ऑप्शन नाही आहे. ते रशियन गोरे गोरेच आहे, आफ्रिकन डोंबडे डोंबडेच आहे. आपल्याकडे सगळे ऑप्शन्स आहे सगळ्या कलर्स पासून सगळीकडे. आता वाटलं की नाही यार ये कलर अच्छा नहीं लग रहा, धूप में जाके खड़े हो जाओ, धूप में जाके खड़े हो गए, थोड़ा सा वो घास घिस कर लो, थोड़ा सा और कलर चेंज हो जाता है. तो बहुत सारे ऑप्शन है अपने पास. वो कारे होने के लिए इधर आते हैं और धूप में सोते हैं, फिर भी वो गोरे के गोरे रहते हैं. और हम थोड़ा सा गए तो हा का सीन येता. थँक्स. माझ्यामुळे लक्षद्वीप पण सुंदर वाटायला लागला. हाँ वाह. बघा लक्षद्वीपला सुंदरता आली आहे आमच्यापुढे. आम्ही लक्षद्वीपला व्हिजिट केली. मोदीजींनी बोलवलं होतं आम्हाला इकडे, पण ते येऊ नाही शकले. सुंदर जागा आहे. मोदीजी थँक्यू रेकमेंड केल्याबद्दल. आणि मी मगाशी एक गिफ्ट घेतलं. हे लेडीज जेंट्स आहे, व्हाईट वाला मी ठेवणार आहे. काय लॉजिक आहे? व्हाईट कलर मला ना. काय संबंध? तू ब्लॅक ठेव. ते जो व्हाईट घालून तुझा हात काळा नाही दिसते. ना, त्याला शंख हे आहे, हे लेडीज आहे बघ. बाकी हे हात. नाही, मला व्हाईट पाहिजे. अरे हे लहान आहे, हे मोठा आहे. मोठा कोणाचा असते? मी पॅन्टा घालणार आहे का? हे बाई इथेच उभा होते इथे मला. ठीक आहे चालेल. मला घालून दे ना. स्वतःच घालून घेतलं इथून. कसं दिसतंय मित्रांनो? मस्त छान. नॉईस, व्हेरी नॉईस. तुला ब्लॅक जास्त छान दिसते. नाही पण माझा हात जास्त कोरा दिसला असता मग तुला प्रॉब्लेम आहे ना. मला कशाच पसंत नाही. तर हे मी डेली यूज मध्ये नाही घालू शकत, तू घालू शकतो. ठीक आहे चालेल. थँक्यू गिफ्टसाठी. 3 कमी आहे. देतात का? कोणाला गेलं काय? तू आवाज जाऊन ठोकणार लागला. तरी नाही हल्ला. हे मागचं पाण्याचा कलर दाखव. हे ग्रीन आहे, हे ग्रीन आहे ना. हे शॉलो आहे तिकडे पूर्ण डीप आहे. गड्डा आहे तिकडे. गड्डा आहे. गड्डा काढायला आहे ते. बॉटम कलर जो आहे कलर वेगळा आहे. बॉटमला कोरल्स आहेत त्यांच्या, म्हणून त्याचा कलर तसा कलर दिसतो. तसा दिसत आहे. आणि इकडे म्हणून नाहीये. तिथे स्नॉर्कलिंग करणार आहे आपल्याला. तर मागचं भूत दाखवून दे कुठे कुठे करणार आहे. तिथून आपल्याला उतरणार त्याच्यावर. काय बोलू? घ्या. यांचं इथं ब्लॉग सुरू केला की यांचं हे सुरू होते. बोला 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 बोला. अरे काही नाही बोला. हा, पटकन सांग कसं वाटत आहे? मस्त वाटतं. किती फाटली आहे? थोडीशी. थोडीशी म्हणजे केवढी? थोडीशी. तू काय तुला येते स्विमिंग? मला नाही येत. मला नाही. गेले काय येते हदक बदक करते. अक्षय भाऊ आहे ना वाचवायसाठी. अक्षय भाऊ कसं वाटत आहे? खूप छान वाटत आहे, पण याला वाचवत आहे म्हणून मग हातभर फाटली. असं वाटलं होतं का कधी का लक्षद्वीपला येऊन तू हे करशील? Yes, मला सगळंच वाटलं होतं. मला तर खूप काही वाटते. काही हे नाही देते, क्रेडिटच नाही देते. म्हणजे मला वाईट होतं ना. 10 वर्ष आधीची गोष्ट करू नाही ते नाही वाटलं होतं. लोक तू बोलला ना इथला कलर का वेगळा आहे, ते कोरल लीफ आहे म्हटलं आतमध्ये. हे पाय इथून दिसून राहिलं, मी दाखवून देतो. दिसतंय का? म्हणून ते पाणी तसं दिसत ब्लॅक ब्लॅक. हे काय मच्छी आहे काय? तिथला तेवढं करत नाही. मछली आहे इथं. हे बघ येलो येलो कलर आहे. 2 आहेत. ब्लू ब्लू ते ब्लू पण ह्या आहे. इथं 2 आहेत. ते ब्लू पण आहे. याला आणखी वाढ आहे. हे पांढरं दिसत आहे ना, हे याला वाढ आहे. तर ती वाढत आहे. ती ब्लू फिश पाली का मधात. हा हे पा वाढत आहे कोरल लीफ. तर सी वीड जे म्हणते ना, काव्य तू विचारत होती कुठे गेली, तो याचाच प्रकार आहे. जा खाली जाऊन घेऊन ये तोंडाला लावाल. ते फिश व फिश ती ब्लू वाली ती. खूप सारे आहेत इथं. हा. ते फिशच नाही दिसून राहिलं. ते ब्लू आहे ते. दिसली काय? हे दोन्ही हे आणि तुम्हाला दिसत नव्हतं ना पण आतापर्यंत? नाही, आतापर्यंत नव्हतं दिसत. काऊन नाही दिसत आहे? अरे, वरतून वरून खालून नाही पाहायला करायची लागलं. आहे. माझे डोळे खूप छान आहे. हा. इथूनच करतो. हा पहिले नाही दिसून राहिलं. इथूनच करतो म्हणते तो. इथूनच स्नॉर्कलिंग करतं का? पण मला तिथे कशी बाहेर करतात. कसे पाय करायला लागते? काहीच नाही, मुंडका घालते फक्त, आपोआप पायावर येते. तुला श्वास घ्यायला अरे काहीच नाही करायला लागत, आपोआप वर येते ते पाय. ते काड्या आपल्याला सापडल्या त्या अशा अशा ते झाड आहे ते असे कॅक्टस. झाडा नाही आहे अरे ते. cactus नाहीये, ते कोरल लीफ आहे. जे सापडलं. त्याला म्हणते मुंगा. झाड आहे. या, भाषण झाली. रनचा नंबर आहे वाटते आता. रन अरे मी का जाऊ पहिले यार. मला का पाठवत आहे? पहिले वयस्कर लोक पाठवत आहे. Shut up. याला पाठवून आली लोकेशला. जा रे. तोंडाने श्वास घे असा. स्लोली ब्रीथ. अच्छा चलती हूँ दुआओं में याद रखना. हैप्पी जर्नी. तू
बुडतच नाही हात वर ठेवला तरी, काहीच नाही होत. अरे तो पकडते ना, रन लागून जाईन तसं करशील तर पायाला. डोळे पाण्यात फक्त पाण्यात टाकून बघ. बस बस तसंच जायचं आहे. ते जॅकेट खाली खींचा, जॅकेट खाली खींचा. वो जैकेट टाइट कर दो उसका, जैकेट टाइट करो ना उसका. टाइट टाइट है. जॅकेट खाली करा, जॅकेट. जमलं जमलं, थांब बरोबर करून. यस, जम गया. बापरे, उडत चालली पाय हलवून नाही राहिली ते मुद्दाम नेता, ते घाबरली आहे ना. तिकडे पाय पण नाही मारून राहिली, नुसतं पाय सरळ ठेवले आणि तोच घेऊन चालला. एक्सक्यूज मी भाई, यू हॅव टू टीच हर फर्स्ट हाऊ टू ब्रीथ. कम्फर्टेबल झाल्यावरच जा. उडत आहे का उडत आहे का? एवढी घाबरत होती तेव्हा तिथपर्यंत पोहोचली, तिथंही घेऊन गेलो. रद्द पोहोचायची अजून बघ, स्लो नेऊन राहिला तो. ये जरुरी आहे की गाड़ी की वजह से गाड़ी मुड़े झालं. ओके, तो इसमें से ग्रिप पकड़ रहा है. व्हेरी गुड. वेरी नाइस, वेरी गुड. देयर इज नो वर्ड्स टू एक्सप्लेन. मैं स्कूबा डाइव किया था, तभी भी डर लगा था. लक्षद्वीप में उससे भी अच्छा मिला मुझे. यहाँ पे मतलब बहुत सारा कोरल है, बहुत सारे शिप्स है, बहुत मतलब इतने पैटर्न है, इतने क्या मतलब मुझे शब्द ही नहीं है, मैं क्या बोल रही हूँ, मुझे समझ में नहीं आ रहा है. लेकिन एक्सपीरियंस बहुत ही अच्छा था. ओ थैंक यू. आना है तो एक बार लक्षद्वीप में आओ और यहाँ पे आके एंजॉय करो. जो भी ऍक्टिव्हिटी आहे सब ऍक्टिव्हिटी करो. सुरुवातीला कोणी स्नॉर्कलिंग करायला तयार नव्हतं, अक्षय भाऊन माझ्या व्यतिरिक्त. पण नंतर बघून आतमध्ये गेलो, पण जो एक्सपिरियन्स होता, अरे म्हणजे माइंड ब्लोईंग. I want to appreciate all the boys. It's very hard to swim in this water. आणि ते ओढून घेऊन चाललेत आणि सगळं काही दाखवत आहेत. आणि हे एकाच नाही आहे, हे कंटिन्यू जितके लोक येतात सगळ्यांना एकाला घेऊन जातात. खूप बहुत ही मुश्किल काम है और लाइफ टाइम एक्सपीरियंस है सच में. बहुत बढ़िया. मैंने अब तक स्कूबा डाइव करा है 3 जगह पे, बट ये भी मैं स्नॉर्कलिंग देखा था थाईलैंड में. बट मेरे को लगा था क्या ये ऊपर से ऐसे ऐसे देख रहे हैं, ऐसे मजा नहीं आ रहा. उधर सिर्फ बोट के बाजू में ऐसे पकड़ के नीचे से दिखा रहे थे और वहीं पे घूम रहे थे. यहाँ पे जो अपने यहाँ से वहां तक लेके गए हैं, हैप्पी. वेरी म्हटलं जाऊ दे ते अंगावर, म्हटलं अजून माझी फाटत होती और seriously. बहुत सी फिशेस है ना, वो पूरा आके चेक कर रहे थे मुंह के वास की, कौन है भाई, क्या कर रहा है इधर, क्या चाहिए तेरे को. आणि ती खात, त्यांना ते आपण खायला दिलं बिस्किट्स वगैरे, ते खात ते- झेब्रा फिश आहे, व्हाईट अँड ब्लॅक. तर ती माहिती की माझ्या हातात पण आली, अशी बघू लागत होती मला. इतका मस्त, इतका छान एक्सपिरियन्स होता ना, मला बट खूप आवडलं. इन शॉर्ट ऐसा लग रहा था कि किसी बोलते उसको. आणि असं वाटत होतं की कोणाच्या तरी घरच्या फिश टँक मध्ये पोहतोय आम्ही. सिरियसली फिश टँक आपण त्याच्यामध्ये स्विमिंग करत आहे. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. यांनी माझा कंटिन्यू हात पकडून ठेवला. कंटिन्यू मला इतकं भीती वाटत होती, पण नाही, छान तू वाटलं. मास्क मध्ये पाणी नाही घुसलं का? नाही तुझ्या? माहिती का ऍक्च्युअली काय झालं, यांनी मला नेलं आणि ते खायला दिलं. फिश जवळ आला, मी एवढी खुश झाली आणि हसली. तेव्हा ते काय श्वास, अशी का हसली? घाबरले असतील ना फिश. तर श्वास मध्ये मला घेतच नाही ना, थोडा वेळ माझं नाक बंद झालं होतं. मग मी बाहेर गेली, लंबा श्वास घेतला, मग वापस आली तो पुन्हा. मेरा प्रॉब्लम क्या हो गया था, वो मास्क लगा रहे थे ना, तो हर बार पानी घुस रहा था यहाँ से. मैंने बोला ऐसे क्यों हो रहा है, तो उन्होंने बोला आपको बियर्ड है ना, बोले तो बियर्ड से एक एक बुडबुड करत जातं. तर मी थोडा समोर जात होतो, पुन्हा असं करायला लागे, मग ते सगळं पाणी निघून जा, मग पुन्हा पाहायला लागत होतं. मी कोरल घेतले होते एवढे, मला कोणी तरी सांगितलं इनलिगल आहे बोले. हा तुला दाखवलं होतं का? हो, दाखवले तुम्ही आले. मला वाटलं कोण आहे. नेता नाही. माझा एक्सपिरियन्स आहे अंदमानला. म्हणजे आम्ही तर नव्हते घेतलं, पप्पाने एक छोटं कोरल घेतलं होतं, पण ते आम्ही खूप लपून ठेवलं होतं. आणि काही जे आले होते ना ट्रॅव्हल करायला जे लोक, त्यांनी कोरल रीफ आपल्या सुटकेसमध्ये बॅगमध्ये एवढ्या भरून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा एअरपोर्टवर जेव्हा गेलो ना, तेव्हा त्यांचं चेकअप झालं आणि त्यांना सगळ्या काढायला लावलं, सगळं A to Z, काहीच नाही नेता आलं, काहीच नाही. असं एक्सपिरियन्स मी एक फिश पाहिली, ट्रान्सपरंट, एवढी मोठी फिश ट्रान्सपरंट होती. अशी कोणची फिश आहे हो?
लोकल नेम शुकांदाटी. शुकांदाटी वो बाकी नेम नाही पता एवढी लंबी झाली एवढी शेपटी पहिले हे काय दंडा तरंगून राहिला इथं मग पण भीती वाटली पण काय पण छान होतं मी फ्लोटच नाही करत होती. नाही मी पूर्ण मला माझ्या बाजूला आली मी ते ब्लॅक अँड व्हाईट फिश आहे ना त्यांना दाणं टाकणं सुरू होतं तेव्हा ह्या गेल्या पहिले हात लावला सर मग नंतर पायाला गुदगुले ती माहिती की माझ्या मागे आली त्या पायाला गुदगुदला केला अशा. तुला माहित होतं का पण तिनंच केला म्हणून. कारण मी तिच्या जवळ होती मला ना हिचा येलो ड्रेस दिसला असा. एक नंबर. ते असं नाही का आपण जेव्हा एक एक मच्छी जाते तेव्हा काही वाटत नाही पण तू एका परिवारात जाते झुंड येल्लो ब्लू पिंक तेव्हा सगळ्यात जास्त मजा येते. तेव्हा मला असेच विचार येणार डोक्यात आपण याला नेहमी खातो जर याने विचार बदलला तर जर मोठी मच्छी आली तर मग तिथे फाटत होती असं ते काळा काळा होतं ना एक खादी आली खालून असं मोठी आणि चावलीवाली काही पण ते ना कुत्र्यासारख्या जशा तोंड काढून होत्या ते जसं नाही मला तर जेव्हा मी पाहत होतो ना तर ते आलेलं काय रे आपण नाही का असं काही गेल्यावर एलियन 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 कोण आपल्याकडे थँक्यू सो मच. ते आपल्या इकडे फूड सारखंच पाहत होते आता जसं फूड फेकलं तर पटकन खाली येत होत्या तसं आपल्याला पुढेच समजून येत होत्या त्यावर पण ते इतका बडा कायचा खाईंगा वो सोच रे होंगे वो. चांगला. अजून एक आतमध्ये मी निमो पण पाहिला आणि त्याच्यासोबतची डोरी जी असते ती ब्लू कलरची ती पण होती. तर जोरदार अशा ट्रिप प्लॅन करत राहा आणि आम्हाला सोबत घेऊन येत राहा. इंडियात जाऊ आता पुढच्या वेळेस तिकडे कुठे जाऊ दुबई मध्ये स्कुबा करू. काय फायदा तुम्हाला एवढा दूर आणला एक पोरगीनी पटू शकू राहिला तू. थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच. व्हॉट्स युअर नेम? शशांक उडाखे. नाही यू विल नो इन फ्यू मंथ्स आय विल बी व्हायरल ऑल ओव्हर वर्ल्ड.